आलेले आहेत, दोन डीसीपी आहेत, एसीपी आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा फौजफाटा सुद्धा आहे। मात्र आपण पाहतोय की या ठिकाणी शेवटपर्यंत जे आहे ते अनेक पदाधिकारी जे आहे ते अजूनही रस्त्यावरतीच बसून आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। मात्र कुठेतरी संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी घोषणाबाजी सुद्धा होताना पाहायला मिळते। डॉक्टर संपदा को न्याय दो, मुख्यमंत्री जी शरद करो। मित्र यार एवढा तरी सपोर्ट करा यार। डॉक्टर संपदा को इंसाफ देना होगा और बीजेपी सरकार मुख्यमंत्री मुर्दाबाद, मुख्यमंत्री मुर्दाबाद, मुख्यमंत्री मुर्दाबाद, मुख्यमंत्री मुर्दाबाद। संपदा, डॉक्टर संपदा के मुंडे, डॉक्टर संपदा मुंडे के परिवार को न्याय मिलना तर मरीन ड्राईव्हच्या परिसरामधलं हे मोठं आंदोलन आपण बघतोय। काँग्रेसचं हे मोठं आंदोलन होतं आणि युवक काँग्रेसचे शिवराज मोरे यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे। ही जी गाडी आता पोलिसांची निघाली आहे, आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी। आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे आपल्याला इथली प्रत्येक अपडेट पोहोचवतात। राजू, अनेक जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पाहतोय आपण संपूर्ण चर्चगेट मरीन ड्राईव्ह परिसर असेल या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते पदाधिकारी जमलेले होते। मरीन ड्राईव्ह वरती जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळ जे आहे ते या ठिकाणी रस्ता रोखण्यात आलेला होता। आता जवळपास जे आहे ते अनेक पदाधिकाऱ्यांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यामध्ये शिवराज मोरे असेल, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा यांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती झटापटी सुद्धा होताना पाहायला मिळालेली होती। खरं तर हे आंदोलन करणार याची जी आहे ते आधीच पूर्वकल्पना पोलिसांना दिलेली होती आणि हे आंदोलन जे आहे ते मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये होणार होतं। मात्र आपण पाहतोय का त्याच्या आधीच आपण चर्चगेटच्या सिग्नलच्या आधीच या आंदोलनाला सुरुवात झालेली होती आणि त्या ठिकाणाहून चालत हे सगळे आंदोलक जे आहे ते निघालेले होते। मात्र जात असताना संपूर्णपणे या ठिकाणी रास्ता रोको जो आहे ते एक प्रकारचा करण्यात आलेला होता। पोलिसांची संख्या काही प्रमाणामध्ये कमी होती आणि ज्यानंतर ही सगळी जी आहे ती कुठेतरी आक्रमक आंदोलक होताना पाहायला मिळाले। त्यानंतर दोन्ही पोलिसांचे पोलीस जे आहे या ठिकाणी दाखल झाले। खरं तर दोन्हीही पोलीस उपायुक्त या ठिकाणी आणि त्याचप्रमाणे एसीपी सुद्धा पोहोचलेले होते। त्यामुळे पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला। खरं तर डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन जे आहे ते पुकारण्यात आलेलं होतं। यामध्ये सचिन सावंत असतील किंवा इतर पदाधिकारी सहभागी झालेले होते। मात्र पोलिसांनी या सगळ्यांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। कुठेतरी अर्धा तास जो आहे तो संपूर्णपणे हा रस्ता जो आहे तो रोखण्यात आलेला होता आणि आता पुन्हा एकदा पोलीस जे आहेत ते बघतायत की आणखी कोणी कार्यकर्ते पदाधिकारी आहेत का, त्यांना सुद्धा ताब्यात घेण्याचा प्रयत्न जो आहे तो होताना पाहायला मिळतोय। खरं तर आपण पाहतोय की हे आंदोलन जे आहे ते मोठं आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळालं। याच्या आधी सुद्धा काही आंदोलन झाली, मात्र पहिल्यांदाच युथ काँग्रेस मुंबई असेल किंवा प्रदेश असेल त्याच्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे हे आंदोलन जे आहे ते एकत्रितपणे घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि आता पोलीस जे आहे ते पोलिसांच्या फौजफाटा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पोलिसांच्या मोठ्या प्रमाणावरती गाड्या सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि मरीन ड्राईव्ह परिसर असेल किंवा अगदी नरिमन पॉइंटला जे काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी दिसतील त्यांना ताब्यामध्ये घेण्याचा जो आहे ती सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पोलिसांनी आता प्रत्येक ठिकाणी कुठे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत का त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की हा संपूर्ण मंत्रालयाकडून येणारा वाहतुकीचा आहे। मात्र या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी आपल्याला झालेली पाहायला मिळते। जवळपास अर्धा तासाहून अधिक काळाहून ही वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आपण पाहतोय की ही कार्यकर्त्यांची जी आहे ती आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते। अजूनही अनेक ठिकाणी कार्यकर्ते जे आहे ते आंदोलन करण्याची शक्यता आहे, म्हणून पोलीस आपण पाहतोय की संपूर्ण या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आणखी वाढवलेला आहे। ज्या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी पाहायला मिळतील त्यांना ताब्यात घ्यायला जे आहे ते पोलिसांनी सुरुवात केलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की हे 1 वाजताच्या आधीच आहे ते आंदोलन सुरू झालेलं होतं आणि जवळपास
अर्धा तासाहून अधिक वेळ जे आहे ते हे आंदोलन जे आहे ते आपल्याला सुरू झालेलं पाहायला मिळते. खरं तर भर दुपारी उन्हामध्ये हे आंदोलन जे आहे ते होताना पाहायला मिळते. हे सगळं आंदोलन जे आहे ते वर्षा निवासस्थानी होणार होतं, मात्र त्याच्या आधीच गिरगाव चौपाटीच्या दरम्यान जे आहे त्या सगळ्यांना अडवलं जाण्याची जे आहे ते पोलिसांनी यंत्रणा उभी केली होती, बॅरिकेडिंग केलं होतं. मात्र त्याच्या आधीच हे सगळे आंदोलक जे आहे ते चर्चगेट स्टेशनच्या आधीच जमलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी या आंदोलनाला सुरुवात केलेली होती. त्यामुळे एकूण जर पाहिलं तर आंदोलकांची जी आहे ती आक्रमकता झाल्यानंतर जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळ हा संपूर्णपणे रस्ता जो आहे तो अडवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी राजू, सध्याची या आंदोलनाची स्थिती आपण नेमकी काय म्हणायची? कारण जवळपास अर्धा पाऊण तासापासून हे आंदोलन सुरू होतं. थोड्या थोड्या अंतराने हे आंदोलक ठिय्या मांडून बसत होते आणि बहुतांश सगळ्यांना म्हणजे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत असतील किंवा युवक काँग्रेसचे नेते शिवराज मोरे असतील, या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. अगदी आपण पाहतो या ठिकाणी मुख्य आंदोलन जे आहे ते शिवराज मोरे असतील किंवा सचिन सावंत आणि आपण पाहतोय की मुंबई अध्यक्षा या सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या. खरं तर मुंबई अध्यक्षा या झीनत शबरीन या तिघांच्या नेतृत्वात